सर्वांना नमस्कार. लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे 20 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जिथं प्रेम असतं तिथंच खरं घर असतं. गावातल्या माळरानावर ऊन निवली होती. सायंकाळच्या गार वाऱ्यावर जणू प्रेमाचा सुगंध पसरला होता. नैना आणि आरवने गावी पुन्हा नवं आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं होतं. पण हे आयुष्य फक्त दोघांचं नव्हतं. ते त्यांच्या प्रत्येक आठवणीचं, चुका आणि शिकवणीचं होतं. त्या दिवशी सकाळी नैना घराच्या परसदारी रांगोळी घालत होती. तिच्या हातातला रंग, तिचं सौम्य हसणं आणि तिच्या कपाळावरच्या गंधाचं तेज आरव लांबून पाहतच राहिला. आपण घर बांधायला सुरुवात करू या नैना, त्याने विचारलं. नैनाने रंगाच्या डब्बीत बोट बुडवून त्याच्या कपाळावर एक टिंब लावला आणि म्हणाली, हे घर आधी मनात बांधायचं असतं आरव. वीट, सिमेंट, भिंती नंतर येतात. पुढचे काही दिवस एक स्वप्न उभारल्यासारखे गेले. दोघांनी मिळून जुन्या वाड्याचा एक कोपरा निवडला. दार जीर्ण होती, पण भिंती अजूनही मजबूत होत्या, अगदी त्यांच्या प्रेमासारख्या. तिथे सकाळी पक्ष्यांचा आवाज, दुपारी चुलीवरचं जेवण आणि रात्री अंगणात चटई टाकून गप्पा असत. कधीकधी माळावर चढून जुन्या आठवणींच्या पेट्या उघडल्या जात. त्यात नैनाचं कॉलेजचे जुने फोटो होते, आरवची डायरी आणि काही विसरलेले प्रेमाचे क्षण. आरवने एक दिवस जुना रेडिओ शोधून चालू केला. त्यावर लग जा गले गाणं लागलं. नैना थोडीशी लाजून म्हणाली, तुला आठवतंय का, कॉलेजच्या फेअरवेलला मी हेच गाणं गायलेलं. ते क्षण माझ्या आयुष्यातलं खरं संगीत होतं. आरव उतरला आणि त्यांनी दोघांनी ओढणी खालून एकमेकांचा हात धरला. गावातले लोक हळूहळू त्यांच्याकडे पाहून पुन्हा विश्वास ठेवू लागले. आरवने गावीच एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. शेतात सेंद्रिय भाजीपाला. नैना त्याच्या शेजारी बियांचं पोतं भरायची, कुंपणाला फुलं लावायची. एक दिवस दोघं माळावर गेले होते. तिथे मातीचा सुगंध, नैनाच्या हातात फुलपाखरू आणि आरवच्या डोळ्यात भरलेलं आभाळ. तो म्हणाला, नैना, आपली प्रत्येक चूक, आपला प्रत्येक वाद आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अंतराचं कारण तूच होतीस. कारण तू परत आलीस.
ती थोडं लाजून म्हणाली, मी परत आले नाही आरव, मी कधीच गेले नव्हते. फक्त थांबले होते तुला वेळ द्यायला. त्या रात्री त्यांनी दोघांनी मिळून एक छोटा घराचा आराखडा तयार केला. आरवने काळ्या पाटीवर चॉकने चित्र काढलं आणि नैना त्यात रंग भरत होती. हे आपलं स्वयंपाकघर, इथं आपली चहा कॉफी आणि तुझा भाजीच्या फोडणीवरचा आवाज. आणि ही गच्ची, इथं आपण संध्याकाळी एकत्र बसून चंद्र पाहायचा. आणि इथं एक छोटं झाड, आपलं लग्न झाल्यावर तुझ्या नावाचं फुलझाड लावू. नैना हसली, डोळे पाणवले आणि ती हळूच म्हणाली, हे घरचं नव्हे आरव, हे आपलं जग आहे. फक्त भिंती नव्हे, हे आपली क्षमा, आपली साथ, आपली पुन्हा सुरुवात. शेवटी त्या रात्री पावसाचा एक सौम्य थेंब त्याच्या घराच्या तात्पुरत्या छपरावर पडला. त्या आवाजात गारवा होता, शांतता होती आणि एक हळवी मिठी. त्या मिठीत आता भीती नव्हती, त्या मिठीत एक वचन होतं, मी कायम तुझ्यासोबत आहे. त्या मिठीत फक्त प्रेम नव्हतं, तर आयुष्याची खरी सुरुवात होती.